शेवटचा आंबा आम्रपाली आणि त्याची साईज बघतं म्हणजे की आज आपण जाणार आहोत किवावर. अरे पावसाला चला. हा इथे खोल नाहीये. इथून हो घेतला तर या बांधाला मी आडवा फिरला चाललोय किवावर. माहिती नाही अजून खूप जास्त असा पाऊस नाही पडला तर छान वाटतं. ते बघा तिकडे तिकडे शेवटला बघा. हा 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 चप्पल काढूनच यायला लागेल बाबा. मला हे पाघेर टाकायला शिकायचंय. हॅलो गुड मॉर्निंग आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. होप तुम्हाला मागचा व्हिडिओ आवडला असेल. खूप छान व्हिडिओ होता कारण की सगळे होते ब्लॉगमध्ये. आज आहे रविवार आणि आम्ही आहोत घरी. निवांत असा रविवार सुरू आहे आमचा. सकाळी मस्त नाश्ता झालेला आहे. फोडणीचा भात, त्याच्यानंतर बोंबील आणि पप्पानी सकाळी सकाळी सगळी झाडं कट करायला लावलेत कारण की इतकी जास्त झाल्यात जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं. सो सगळी कट केलेली आहेत पुढची. आता ही मागची पप्पा बोलत थोडीशी राहू दे माईसाठी. माई अशी निवांत त्या खुर्चीवर बसली की तिला अशी समोर छान अशी फुलं दिसतील म्हणून ठेवल्यात. बाकी सगळी कट केली आणि शुभम हीच आता भरून आणि तिकडे टाकतं. आणि बहुतेक खूप सारी एक भारात बांधलाय पण जो की नावजाला न्यायचं आहे कारण की काकूला पण हव्यात. लास्ट टाइम मामाकडे पण थोडीशी दिली. छान वाटतात ही आणि रुजतात अशीच पण. तर मस्त. आणि सकाळी सकाळी परत पावसाने हजेरी लावली. सकाळी एकदम कडक ऊन पडलेलं आणि त्याच्यानंतर अचानक रप चालू झालं आणि सगळं ओलं झालं. आणि ओलं झालं की हे आता चिपकून बसणार आणि मग ते झाडता नाही येत. बट ठीक आहे आता परत सुकलं की मग झाडायचं. तू काहीतरी बोलत होतास. काय सांगत होता? जस्ट फॉर अ क्युरिओसिटी यू आस्क मी अ क्वेश्चन. व्हॉट वॉज दॅट क्वेश्चन? तू एक नंबरची आयुष्य होत चालली. एक नंबरची हे एक्स्ट्रा ॲडिशन होतं. असं आपण सॉफ्ट स्पोकन आहोत ना. मी करटोलीचा वेल बघितला आणि लवकरच करटोली येणार. ह्याची भाजी खूप सुंदर लागते. तुम्हाला आवडते की नाही कॉमेंट करून सांगा. हॅलो हाय. आणि ॲज आय प्रॉमिस्ड की आज आपण जाणार आहोत किवावर. आज आम्ही तिकडे चाललोय. अजून तर काही मच्छी चालू नाही झालं ॲक्च्युली. वल्गन वगैरे अजून काही भेटली नाहीये कारण की तेवढं पाणी पाऊसच नाही पडलाय. म्हणजे अरे पावसाला चला म्हणजे अजून पूर नाही आला इन शॉर्ट. त्याच्यामुळे अजून तेवढी काय मच्छी नाही. पण इथे काही लोकांचे पाघेर टाकतात आणि तिकडे फक्त छत्री आहे. बाकी आम्ही असे चालूयत. चला सगळे चालूय नाही करून. सगळे रेडी झाले आणि नुसतेच फिरायला म्हणून आलो. आणि त्यात माझा गोप्रो बंद पडला. हाय. आणि 9चं बघताय का किती सुंदर. काय का इथे सटकेल हा धावायचं नाही. हळू जा. अगं वरतून गेले असते तरी. इथे ठेव त्यांच्या चपला. हा चल. काय का आधी बागेर घेऊन चालली ती. ये अजून तेवढासा पूर आलेला नाहीये. हे लोक बागेर टाकत होते. आता इथे काय माहिती काय मिळालंय का. हा इथे खोल नाहीये. इथे थोडं कमी आहे. पुढे जास्त. मी थोडासा वरती आहे ना तसं मस्त माती जशी गेली नाही भात पेरलाय. कुठे पेरलाय? सगळ्यांना इच्छा झाली काहीतरी खायची. वडापाव वगैरे तर बंडी दादाला फोन केलेला. मासली संगते उतरायला लागले पण वडापावची भूक लागले मासलीला. तू कुठे गेला? हा बाबू रेम्बो रेम्बो येईल बा रेम्बो. हे आम्ही लावायचो इकडे सगळं ना. दुपारचं जेवण पण इकडे जाणायचं. ते खडकावर बसून जेवायचं. फार भारी तिथे जेवायला. आपण मुलं वगैरे करायची डब्बा देत होती. पहिल्यांदा आहे तर पहिल्यांदा पप्पा सकाळी अंधेरात उठून ना यायला यायचे गोवारी. पहिल्यांदा नांगराची हे कधीच फोडायला द्यायची. मग ऑप्शन येईल तो नांगर दुखेल तेव्हा पप्पा घरी जाऊन आंघोळ कर मग कामावर जायचं. मला पहिलाच वर्ष लग्न ना
निरोप घेतला तर ह्या बांधायला मी आडवाच फिरला घेताना रडतूच माहितच नाही ना पहिल्याच वर्ष म्हणजे आल्यावर ते योगात उतरलो ना तर संध्याकाळी जातानाच निघालो. चलो आम्ही निघालो. तिला खूप जास्त भूक लागली कारण की दुपारी जेवल्यानंतर तिने काय खाल्लंच नाही. तुम्ही येताना सांगायला पाहिजे होतं ना की भूक लागले, मग काय बिस्किट वगैरे खाल्लं असतं. आणि तिचं असं आहे की म्हणजे भूक जरा पण सहन नाही होत आम्हाला. दीदीच्या मागे चल, दीदीच्या मागे. दे छत्री दे इकडे, नव्या दे इकडे, जा तू. चला चला विंदयच ना, तीच ना, गौर तरला म्हणजे नको नको नको. आपण तिथे बोर्ड लावू, ही आमची आहे. चला ग, आम्हाला भूक लागले ग. चवळी ना, भूक लागले. इतकं छान वातावरण झालं. आणि मी टिकली इथे का लावते माहिती कसं होतं, ती इथे लावली ना की माझ्या चष्म्याला चिटकते आणि नेहमी पडते. आणि मग कधी कपाळात टिकली नाही आणि मग मम्मी हो गं टिकलीच नाही लावते, मी लावते पण ती पडते म्हणून मी डायरेक्ट वरच लावले आता. आणि त्या तिकडे तिकडे डबक्यात गेलेले ते पाय धुवायला, ह्या दोघी डायरेक्ट विहिरीवर आल्यात. इथे फुल डाऊन. कितीवर आली बॅटरी? 0वर. तर नागा आहेस पण तू इथे. भूक लागली म्हणजे क्षणात आम्हाला पाहिजे. आणि सांगते पण काय माहिती का, घरी गेल्यावर मी पहिलं जेवेन. म्हणजे तिला खाऊ वगैरे नाही, तिला जेवण पाहिजे. चला चला आता धावा धावा, उतरव आता, उतरव आता, उतर आणि चल धावत एकदम फास्ट. चला 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 खाऊ. आता थोडीशी एनर्जी आली एनर्जी. हा आता दीदी बिस्किट आणते. हा बसा, आता फुल एनर्जी घ्या, दोघी पण खा. इकडे सर्व घेत नव्हता. हा हा दे दे ग तिला, दे थोडस पाणी देशील. हॅलो हाय. आणि काल आपण आलेलो तेव्हा बिलकुल पाऊस नव्हता, काहीच नाही. आज सोमवारचा दिवस आहे आणि जायचं होतं सकाळीच, पण इतका धूम पाऊस लागला आणि त्यानंतर खूपच जास्त लागलं. म्हणजे मला शुभमसोबत बाईकवर जाणं पॉसिबल नाही, मग आम्ही प्लॅन कॅन्सल केला. आणि पप्पा माई आणि मी आम्ही जाणार होतो पालघरला. मग ते मला सोडतील आणि मग ते पालघरला फ्लॅटवर जातील, थोडंसं काम होतं. पण पाऊस इतका सुरू झाला की पप्पांना पण याची बिलकुल इच्छा नव्हती, कारण की किवावर जायचं आहे. मी पण कॅन्सल केलं आणि आता आम्ही दोघं पण
चाललोय किवावर. माहिती नाही अजून खूप जास्त असा पाऊस नाही पडलाय. रात्रभर जर असाच पाऊस असता तर मे बी, बट तरी नुसतं तरी जाऊन बघूया आणि मजा येते. मस्त पावसात. त्यात माझा गोप्रो खराब झाला. काय झालं त्याला काय माहिती, बट वाट लागली ते बघायला. पप्पा इथेच होते ते आणि तिला अशी काठी घेऊन आल्यात काढायला. मग आपण ते घरी जाऊन ती लावायची नंतर ना येताना ना. आणि मोठे पप्पा थोड्या वेळानंतर येतील कारण की त्यांनी ट्रॅक्टर लावलंय शेतात. कारण की आता पप्पांची आवणी पण सुरू होईल. सो म्हणून ते तिथे बिझी आहेत. पण आम्ही दोघं जस्ट जातोय. जाळं अजून खाली नाही टाकलंय, वरून तीच करून ठेवलं. आता बघू आपण गेल्यावर. लहान लहान आहेत दिसतात ना. हे बघा हे बघा. भारी वाटतं पण ते जेव्हा असे उडतात ना, तुम्हाला दिसते की नाही मला ना माहिती, थोडंसं छान वाटतं. ते बघा तिकडे तिकडे शेवटला बघा. हा हा हा. आणि पप्पा आलेले आहेत, मोठे पप्पा. आता ते जाळं सोडतील तेव्हा तिकडे उडतात मच्छी. हे बघ दिसले. अरे भारी वाटतं का मस्त बघायला. अजून तरी काहीच पाणी नाहीये. लास्ट टाइम आठवतं आम्ही आले तर गुडघ्याच्या वरती पाणी द्यायचं. म्हणजे विचार करा, अजून तर पप्पांच्या गुडघ्याला पण नाही लागलं. त्याच्यामुळे खूप कमी पाणी आहे. पण हे सुरुवात झालेली आहे. जाळं लावून झालेलं आहे. मोठे पप्पा गेले आणि पप्पा आणि मी इकडेच. पुढे नदी आहे तर तिकडेच चाललोय. इथून मी कधी पुढे नव्हती आली. किंवापर्यंत शेवटचं होतं. आज फर्स्ट टाइमच. आणि जरा आपला रस्ता पण जाऊन बघूया. ॲक्च्युली मच्छी अजून चढले नाही कारण की अजून खूप पाऊस पाहिजे. अजून तर पाऊस पडलाच नाही. आता कुठे थांबा. आणि अशा प्रकारे माझे चप्पल, हा चप्पल, येस, चप्पल काढूनच यायला लागेल. इथे ठेव चप्पल, परत इथे द्यायचा. म्हणजे इकडे पण लावतात. अरे हे काय टाकलंय भात. ओके येस नदी. चलो. एकदम बारीक पाऊस आहे. सकाळी एकदम सॉलिड लागलेला, आता परत कमी झालाय. आणि शुभम बोला फक्त सागावाला इथे पाऊस एवढ्या एरियात, आणि पुढे सांगते गेलो तर बिलकुल पाऊस नाही. आणि सफाला तर ऊन पडलंय. झाला पप्पा मला दाखवत आहेत मच्छी कुठून चढते एक्झॅक्टली. आता दिसलं तुला ही नदीत आपण आलो आता. आता हे नदीचं तोंड इथून मासे चढतात. इथून म्हणजे हे जे आहे ना पोर्शन, इथून हा इथे पाणी चढतं आणि मग इथून ही मच्छी इकडे जातो. आता जवळच देत आपण. पण कसं झालं इथे ना, हे सगळं त्या बेशरमची झाडं आहेत. त्याच्यामुळे मासे पूर जास्त पाहिजे, पाणी जास्त पाहिजे त्यांना. ओके, त्या झाडांमध्ये अडकतात. त्यांना अडथळा येतो. काय करतात, त्यांना जास्त पाणी दिसतं तिकडे निघून जातात. ओके, तिकडे जातात ना. जितकं पाणी असेल तितकं त्याने इझी, जिथे फ्लो तिथे ते जातात. तर अजून तितकं पाणी भरलं नाहीये सांगायचा उद्देश हा. पण होईल आता, पाऊस एकदा सुरू झाला कि मग भरलं कि. मस्त असं घर आहे इथे कारवींचं बनवलेलं आहे आणि तेच इथे जमीन पण लावतात मला वाटतं. चलो.
हे मला पाघर टाकायला शिकायचंय यार. आपल्याकडे आहे की नाही पप्पाला विचारते, नाही तर पप्पा एस कडून व्यवस्था करायला लागेल. पण मला हे शिकायचंय. ह्या पावसाळ्यात मी शिकेन. ये काय भारी वाटत. नुसतं टाकता आलं तरी बस, नाही मच्छी लागली तरी चालेल. काय नाही काय नाही. ये मजा आली. पण बरं झालं मी थांबली. मला आवडतं सगळे मला सगळं तुला काय हौस आहे अशी फिरायची आणि इकडे यायची. आणि मला आवडतं काही असू दे. आता मोठ्या बाप्पांची आवनी पण थोड्या दिवसात सुरू होईल. थोड्या दिवसात काय मला वाटतं उद्या वगैरे तर विचार आहे त्यांचा. सो मोस्टली पुढच्या 2 दिवसात तर पक्का सुरू होईल. आणि बस मग त्याच्यानंतर आवनीत सगळे बिझी होतील. ह्या वर्षी मी जाईन की नाही जो तुमचा नेहमी प्रश्न असतो तर ते मला पण नाही माहिती. कारण की दहिसरला मग मध्येच इथे आणि बाकी पण थोडी कामं सुरू आहेत. सो मग त्याच्यामुळे पण एक दिवस तरी आपण जाऊया नुसते तरी. मला एक इम्पॉर्टंट सांगायचं ते तुम्हाला मी घरी जाऊन सांगते. मला तुमची थोडी हेल्प हवी आहे त्याच्यासाठी. ते बघा असं ते आधी खुल्लं करायचं. मी थोडं थोडं बघितलेलं आहे त्याच्यामुळे. हा आणि ते आता त्याने असं ते आपल्या एल्बो मध्ये अडकवलं आणि बाकीचे पदर असे हातात घ्यायचे आणि जे फेक. बाप्पा मला हे पाघर टाकायला शिकायचं आहे. आपल्याकडे नाही मिळत ना पाघर. मोठ्या बाप्पांकडे असेल ना. मोठ्या बाप्पांकडे पण नाही. नाही निघत आहे. नाही निघणार. राहू दे चलो. आणि मी आलेली आहे दहिसरला. किंवावरून डायरेक्ट दहिसरला. किंवावरून मी घरी गेलो जेवलो वगैरे. मग आम्ही पालघरला गेलो जुन्या फ्लॅटवर. तिथलं बरंच सामान आम्ही काढलं म्हणजे गाडीत टाकलं. मग माई बाप्पा तिथून घरी गेले आणि मी आली दहिसरला. जस्ट आली फक्त. आणि मला भयानक भूक लागले म्हणून त्या दिवशी पास्ता बनवलेला ना आपण. आता इथे एक अजून पॅकेट आहे. ते मिनिमम क्वांटिटी 2 येतात. सो मी आता हा दिवसानुसा पास्ता बनवते थोडासा काहीतरी खायला. आधी आणि शुभमसाठी मी मक्के आणल्यात कारण की ते काही एवढ्या आवडीने हे खात नाही. मी अगदी जर असं बनवणार आहे आणि म्हणून मी ना शिमला मिर्च पण आणले. आणि दुसरं तुम्हाला मला काहीतरी सांगायचंय की तुमची हेल्प हवी. हे मी पटकन बनवते आणि त्यानंतर ते सांग. मी मक्याचे दाणे पण पास्तामध्येच टाकले. सो ते दोन्ही पण मस्त बॉइल होतील. आणि इथे सगळी भाजी टाकली आणि आपला पास्ता झालेला आहे रेडी. बाहेर मस्त मुलं लागल्यात तिकडे खेळायला. सो मला काय सांगायचं होतं विचारायचं होतं म्हणजे तुम्हाला की यावेळेस आवनीला जायला जमेल नाही जमेल नाही माहिती एवढं. पण माझा असा विचार आहे की एक सुंदर असा ना पूर्ण आवनीचा व्हिडिओ बनवावा. आणि त्यासाठी मला कुठलं तरी असं गाणं हवंय. गाणं इन द सेन्स की जी जुनी लोक बोलायची किंवा आपल्या गावठीमध्ये जी गाणी आहेत ना प्रत्येक सणाची असतील किंवा इव्हन अशा आवनीची असतील लानीची असतील गाणी आहेत. सो मला तसं कुठलं तरी एक मिनिटाचं किंवा 1.5 मिनिटाचं काहीतरी असं गाणं हवंय. सो तुम्हा कुणाला माहिती असेल तर मला प्लीज कॉन्टॅक्ट करा किंवा मला प्लीज सांगा. मी पप्पांना पण सांगून ठेवलंय की मला असं एखादं गाणं हवंय छान. कुणाला आपल्या इथे माहिती असेल ना तर मला सांगा. मी रेकॉर्ड करेन आणि मग सुंदर असं आपण एक व्हिडिओ बनवू त्याचा. छान वाटेल ते. आणि येस तीच मला हेल्प तुमच्याकडून पाहिजे. सो माहिती असेल तर प्लीज मला खाली कॉमेंट करा फक्त की मी मदत करू शकतो किंवा मला माहिती आहे किंवा तुम्ही कुठल्याही पद्धतीने कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आपण नक्की एक सुंदर व्हिडिओ क्रिएट करू. अनफॉर्च्युनेटली माझा गोप्रो पण बिघडला. त्याला काय झालं माहिती नाहीये पण व्हिडिओ सुरू होत नाही. जस्ट 1 सेकंद होतो आणि रिपेअर फाईल म्हणून ते असं होऊन जातं. सो तेही मला दाखवायला लागेल. पण तो तर मी फिक्स करून घेईल. त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. ह्या ब्लॉगसाठी एवढंच. तुमची खूप इच्छा होती आणि तुम्ही नेहमी विचारायचे की आवनीचं काय झालं किंवावर तू जाते की नाही. आणि म्हणजे असे बरेचसे प्रश्न तुमचे होते. म्हणून मला असं वाटलं की चला हा किंवावरचा एक स्टार्टिंगचा व्हिडिओ की आता जस्ट जाळं मांडलंय आणि आता सगळ्या गोष्टी होतील सुरू हळूहळू. सो ते तुम्हाला दाखवावं. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करून घ्या. तुम्ही जर सबस्क्रायबर्स काउंट आपला बघितला असेल तर लवकरच 10,000 सबस्क्रायबर्स होणार आहेत. सो आय एम सो हॅपी फॉर दॅट. आणि शॉर्ट्सला तुम्ही जे प्रेम देतात बापरे म्हणजे सगळे शॉर्ट्स इतके सुंदर चालतात. इतके छान व्ह्यूज येत आहेत. इतके सुंदर सुंदर तुमच्या कॉमेंट्स असतात. सो थँक्यू.
थँक्यू सो मच आणि आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत स्टे हॅपी, स्टे ट्यून, टाटा, बाय बाय, थँक्यू.